पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव, आपली बातमी. भाजपच्या बालेकिल्ल्यात आमदार सुरेशभाऊ खाडे यांची जाहीर सभा. माझ्यासारख्या नगरसेवकाला पाडण्यासाठी तासगावचं पाखरू मैदानात, पण मी पुरून उरणार. नगरसेवक निरंजन आवटी यांचं जोरदार प्रत्युत्तर. जनतेची मागणी आहे. कोण नगरसेवक कोण भेटतच नाहीये, आम्हाला दिसलाच नाहीये, आमच्या वॉर्डमध्ये आलाच नाहीये. पण ह्या वॉर्डमध्ये निरंजननं आणि सगळ्या टीमनं, जुन्या टीमनं जेवढं छान सुंदर काम केलं, त्या गाड्या सुद्धा, घंटा गाड्या, बाकी स्वच्छता, हे त्यामध्ये त्यांनी लक्ष दिलं. पण हे होत असताना मी एक डोक्यात प्लॅन घेतला. बाबा असं ठरवलं मी की हे चारही पक्षाचे उमेदवार निवडून आले, पॅनल टू पॅनल मतदान करायचं, चारही पक्षाला मतदान द्यायचं. चारही पक्षाचे उमेदवार, कमळाचे उमेदवार इथे निवडून आले तर ह्या वॉर्डचे 4 भाग करायचे आणि 4 भाग हे 4 नगरसेवकाला वाटून द्यायचे आणि तिथं त्यांचं कार्यालय असेल, संपर्क कार्यालय असेल आणि त्या संपर्क कार्यालयामध्ये त्या विभागाचे लोक तिथं अटेंड करतील आणि महिन्यातून एकदा एक आपला जनता दरबार आपण तिथं टाकायचा. त्या दरबारच्या वेळी आम्ही सगळे उपस्थित असणार. आज सगळ्या वॉर्डमध्ये 20 वॉर्डमध्ये पण चिंता नाही. आज निश्चितच नगरपालिकेवरती कमळाचा झेंडा फडकणार आहे, हे निश्चित झालेलं आहे. त्यामुळं आपण येत्या 15 तारखेला सकाळी लवकर उठायचं. लाडक्या बहिणी आहेत येत ना, हात वर करा. पुरा करायचा, हप्ता येणार नाही. पुरा हात वर करा. तुमचं नाही, तुम्ही कामाला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीची मोठी जिम्मेदारी आहे. आपण काय करू शकता हे आम्ही दोन्ही ठिकाणी, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आम्ही जाणलं. कसं पट्टी होतं शासन हे लाडक्या बहिणीच्या हिमतीने झालं. तसंच आपण नगरपालिकेमध्ये लाडक्या बहिणीची भूमिका आपण बजवायची आहे. हप्ता तुम्हाला येतोय. आम्ही सांगितलं होतं संक्रांतच्या अगोदर हप्ता येईल, पण ह्या नालायक काँग्रेसवाल्यांनी, महाआघाडीच्या लोकांनी एक पत्र आयोगाला पाठवलं आणि तिने हप्ता आला काय? आला ना. हा, पण काँग्रेसनं काय केलं, एक निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं, निवडणूक चाललेली आहे, तुम्ही हप्ता वर्ग करू नका आणि हे अवमान होईल. पण ही स्कीम मागणी वर्षाची चालू स्कीम आहे, त्यामुळे थांबता येणार नाहीये. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला, डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्याचा हप्ता 30,000 रुपये आपल्या बँकेत जमा जायचं नाही. काय मतदान करायचं आहे, मालकाला बरोबर घ्यायचं. आता तुम्हाला अंदाज वाटलं मालक जरा इकडं तिकडं करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस इकडं तिकडं फिरतोय, काय करतोय, तर घरात आला की तालुका